महिलांवरील अत्याचार अक्षम्य अपराध आहे, तो करणारा कुणीही सुटता कामा नये असं परखड मत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी व्यक्त केले आहे। आरोपीला कुठल्याही प्रकारे मदत करणारे वाचता कामा नयेत। पोलीस आणि कुठल्याही स्तरावर कारवाई झाली पाहिजे। सरकार येतील आणि जातील, पण नारी शक्तीकडे लक्ष दिले गेले पाहिजे असं मोदींनी ठणकावून सांगितलेलं आहे। FIR होत नाही, वेळ लागतो, अशा अडचणी येत होत्या, मात्र आता अनेक अडचणी आम्ही न्याय संहितेमधून दूर केलेल्या आहेत। FIR सुरू केलेले आहेत असं त्यांनी स्पष्ट केलेलं आहे। महिलाओं के खिलाफ अपराध अक्षम्य पाप है। दोषी कोई भी हो, वो बचना नहीं चाहिए। उसको किसी भी रूप में मदद करने वाले बचने नहीं चाहिए। अस्पताल हो, स्कूल हो, दफ्तर हो या फिर पुलिस व्यवस्था, जिस भी स्तर पर लापरवाही होती है, सबका हिसाब होना चाहिए। ऊपर से नीचे तक मैसेज एकदम साफ जाना चाहिए। ये पाप अक्षम्य है। अरे सरकारें आती रहेगी, जाती रहेगी, लेकिन जीवन की रक्षा और नारी गरिमा की रक्षा इस समाज के रूप में भी और सरकार के रूप में भी हम सबका बड़ा दायित्व है। जळगावमध्ये लखपती दीदी योजनेअंतर्गत विशेष मेळावा पार पडला। पंतप्रधान मोदींची या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती होती। यावेळी पंतप्रधानांनी बचत गट प्रदर्शनाला हजेरी लावली। त्याचसोबत त्यांनी बचत गटातील महिलांशी संवाद सुद्धा साधला। 2021 पासून म्हणजे कोरोनाच्या काळापासून तर 2024 पर्यंत जो व्यवसाय आम्ही 3 लाखापासून सुरुवात केली, तो व्यवसाय 2024 पर्यंत 24 लाखाचा टर्नओव्हर झाला। व्यवसायाबद्दल सांगितलं। मी ब्लॉक प्रिंटिंगचा व्यवसाय करते, वारली प्रिंटिंग, ब्लॉक प्रिंटिंग, त्याबद्दल चर्चा। कसं वाटलं तुम्हाला? खूप छान वाटलं। एवढ्या जवळून आम्हाला पंतप्रधान मोदीजींना भेटायला मिळालं, खूप छान। तर माझी FPO सुद्धा आहे, संत सुखदेव महिला ॲग्रो प्रोड्युसर कंपनी, त्यांची मी डायरेक्टर सुद्धा आहे आणि माझ्या कंपनीमध्ये 1000 महिला जुळलेल्या आहेत, 1000 शेअर्स जुळलेले आहेत। त्यांना मी माल खरेदी विक्री करून सेंद्रिय शेतीवर आम्ही प्रयोग करतो। आमचा व्यवसाय इथं हाऊस बोट म्हणून व्यवसाय आम्ही रत्नागिरी जिल्ह्यामध्ये तिथे आम्ही करत आहोत। त्याची माहिती आम्ही सांगितली आणि आमच्या जिल्ह्यामध्ये 5 हाऊस बोट आता सप्टेंबरमध्ये आणि ऑक्टोबरमध्ये येत आहेत, त्याच्याबद्दल मी त्यांना सांगितले आणि आमच्या इथे 5 टुरिस्ट बस सुद्धा आल्या, त्याच्याबद्दल मी त्यांना आमच्या जिल्ह्याची माहिती सांगितली।